नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आमच्याकडे बेत आहे पावभाजीचा. आणि आता जस्ट पाणी आलेलं आहे. रात्री म्हणजे एकदम पण रात्री नाही, 8 वाजता. आणि मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे, ब्लॉग सुरू केलेला आहे थोडासा लेट. आमच्याकडे पाणी आले आणि तिकडे मम्मीचा फोन चालू आहे पप्पांशी. पप्पा विचारता पाणी आले का, कारण की पप्पा अपार्टमेंटच्या पाण्याचं जरासं काम बघतायत. गेलं ग बेसिनचं पाणी. नवी मुंबईमध्ये बेकार परिस्थिती चालू आहे पाण्याची, खूप बेकार. पाणी कपात आहे, कपात. हां, पाणी कपात आहे, मशीन येत नाही आहे. हां. आणि मशीनला कपडे लावले की सगळे अर्धवट राहतात. असं थोडं पाणी भांडी घासा, हे करा तेव्हा करा. आता आलं, फास्ट आलं. आणि स्नेहाच्या धावपळ चालू आहे पाणी भरण्यासाठी, आणि माझी धावपळ चालू आहे पावभाजी करण्यासाठी. पावभाजी करताना ना, पावभाजीचा ठेका माझ्याकडेच असतो, कारण की मी छान बनवते. तिथं माझला मला स्नेहा म्हणत असेल जसं काही ही सगळंच छान बनवते, आम्हाला काही येतच नाही बनवता. आणि नेहमीप्रमाणेच माझं गरम खूप होतं. आज भाजी थोडीशी कमी पडली ग, म्हणजे फ्लावर कमी पडला असं वाटतंय. अगं त्याच्यावर ना काळा पडला होता फ्लावर. तर मी म्हणतो नको बाबा, पप्पा माहिती आहेत ना. आमच्या पप्पांचं खूप असतं. अशी भाजी आणली, तशी भाजी आणली, खराब आणली, 4 भाजी जास्त गेले तरी चालतील, थोडंसं चांगली आणायची. ते कोणालाच खाऊन नाही देणार, ना स्वतः खाणार ना दुसऱ्यांना खाऊन देणार. आता पटपट आता करते, कारण की आलंय किचनमध्ये पण आलंय, आपल्याकडे सगळीकडे आले पाणी. माझ्या मम्मीचं फोनवरती कॉन्टॅक्ट चालू आहे, आणि आलंय नाही आलंय गेलंय. म्हणजे मी मेन आहे ना, नगरसेवक आहे ती इकडची आमच्या अपार्टमेंटमध्ये, आणि आम्ही सगळे तिचे कार्यकर्ते. आता ऑलमोस्ट पाणी भरून सगळं झालेलं आहे. आता मी परत पावभाजीची तयारी करायला घेते. तयारी म्हणजे कुकर तर लावून झालं भाजीचा. आता फोडणीला कांदा लागेल. कांदा जरा बारीक चिरून घेते, टोमॅटो चिरून घेते. आणि माझी मम्मी इकडे ज्वारीची भाकरी करते. ती 2 टाईम ज्वारीची भाकरीच खाते, दुपारीचं पण जेवणाला आणि रात्रीचा पण. आणि माझा भाऊ, त्या दोघांसाठी ज्वारीची भाकरी आणि पावभाजीची भाकरी ती लोकं खाते. आणि आम्ही मस्तपैकी बटर टाकून मस्तपैकी पावभाजी खाणार आहे. असंच माझं रोजचं रुटीनचं जे काय असेल ते सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं, रात्रीचं जे जसं मला जमतं आहे तसं मी ब्लॉग करते. माझं घरातल्या घरात जे रुटीन आहे ते मी दाखवायचा प्रयत्न करते. शिट्टीला खाली गेला नाही ना, वाजवतं सुटते ती, त्याला खाली करावी लागते शिट्टी. हां, तर मग तुम्ही मला सपोर्ट करा आमच्या चॅनलला, आणि आमच्या इन्स्टा आय डीला सगळं सपोर्ट करा. नंदन भाऊजे इन्स्टा आय डी आहे आमचा, आणि तुमच्याच सपोर्टची गरज आहे. तसं काल एक मी व्हिडिओ टाकलेला की यूट्यूबचे 1K+ सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, आणि हे तुमच्यामुळेच झालेलं आहे. जे काही सगळं झालं आहे ते, तर असा सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. नको वाटतं मला कांदा घालायला, कंटाळा येतो मला, डोळे ठोंबतात ना म्हणून. माझा आकडा कसा आला. मी माझ्या आज ना माझ्या पावभाजीची रेसिपी दाखवते आहे तुम्हाला. आणि कुकरला जी भाजी लावली ना, त्याच्यामध्ये काय शिमला मिरची घेतली,
आमच्याकडे आम्ही किती माणसं आहोत 3 4 5 6 7 8 जण आहोत आम्ही. त्याच्यानुसार अंदाजाने भाज्या घेतलेल्या आहेत. त्या शिमला मिरची, फ्लावर, हिरवे वाटाणे, गाजर, बीट आणि बटाटा. आणि कुकरला भाज्या चांगली धुवून घेऊन कुकरला लावलं आहे. आणि कुकरला लावायच्या आधी मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, जेणेकरून मग सगळ्या भाज्यामध्ये ते मीठ मुरतं. फोडणीला भाजी जेव्हा फोडणीला टाकली त्याच्यामध्ये कमी मिळतं. भाजी करतो मी तुम्हाला लागेल दिसायला लागेल हा. गरम झालेला आधी तिकडे बाथरूमचे गेले सगळं पाणी पाणी झालं. पूर्ण पुसायला लागेल म्हणतेस. नाही, नाही, तिकडूनच. हां 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 टेन्शन आलं नाही. पूर्ण लादी म्हणता येते पूर्ण लादी मोठी पुसायची. कुकर थंड झाला की मी दाखवेन तुम्हाला की मी माझ्या पद्धतीने पावभाजी कशी बनवते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी डायरेक्ट फोडणी टाकून पण बनवतं, तुम्ही आधी भाजी शिजवून घेता आणि मग फोडणी टाकतो. तर मी डायरेक्ट फोडणी टाकून मला नाही जमत. मी आधी भाजी शिजवून घेते, व्यवस्थित स्मॅश करते आणि मग फोडणी टाकते. माझं फेवरेट आहे पावभाजी. मी बाहेर गेली ना की जेवणाचं असलं ना असं दुपारच्या टायमाला तर मी पावभाजी खाते. मस्त आता इथे हवेला बसली आहे. हवा तर काही येत नाही, पण आता आपली अशी बसली आहे. आणि स्नेहाचं 2 टाईम सकाळचं पण कपडे सुकत टाकताना आणि संध्याकाळचं पण कपडे सुकत टाकताना. बिचारी कपडे सुकत टाकते. कपडे सुकत टाका, सुकलेले काढा. तरी अजून मशीन 6वर आहे. होईल काय तोपर्यंत. अजून मला भाजी फोडणी टाकायचे. 9:30 झाले. अजून कुकर थंड नाही झाला. बिचारी माझी मम्मी, तिला माहीत आहे की लेट होणार. कुकर अजून थंड नाही झाला आहे. बिचारीने भाकरी आणि आपली दही खायला घेतलं आहे. ती बोलते तुमची भाजी कधी होईल तेव्हा होईल, मी तोपर्यंत उपाशी राहू. आणि इकडे मॅच चालू आहे आमच्याकडे. झाले आता मी पटकन भाजी करून घेते. आता आमचे पप्पा आता येतील ना, आमच्या पप्पाला भूक लागेल. त्यांना पण वेळेवरती लागतं. आता ते खाली गेलेत. काय पाहिजे? हे घ्यायचं. कोणतं पाहिजे? कोणतं पाहिजे बघ. मग काय अशी त्रास देते, विनाकारण त्रास देते देवीशा. काय काय पाहिजे? हे म्हणजे काय? तिकडे काय नाहीये. ही आमची देवीशा विनाकारण त्रास देते. सगळेजण तुला ओळखतात आता. हा म्हणजे मुलगी काय अशी. काय हवंय काय हवंय चटका बस. काय हवंय काय हवंय? गुळ द्या. गुळ द्या तो. हा अरे वा गुडगेल आहे देवीशा. अरे बापरे काय काय पूर्ण देवीशा गुळ खाते. गुडगेल आहे देवीशा. घे बघू घे. अरे वा बस छान आहे ना. बस झालं ना. अरे अशा अक्का नाही खायचं. गुड गेल आमची देवीशा. हे रडवू नको तिला आता. त्रास देते मला मग. माझा भाचा. हा बस स्वतःची बॉडी फक्त दाखवायची काम करतो बस. हा चल आता एवढं आता बॉडी दाखवतेस ना, हे जरा स्मॅश करून दे. काय काय नाही पॉसिबल. कामं सांगितली की पॉसिबल आहे. बॉडी कशाला करायची. एक साथ केवढे घेते दाखव. बाई कसलं झालंय काय. हा एवढं सारं काजू कतली खाऊन टाकली नाही मी. आता परातीमध्ये मी परातमध्ये या शिजवलेली भाजी काढून घेतली आहे. आणि पाणी जास्त झालं की
पाणी असतं ना ते मी ह्याच्यात काढून घेतलं. म्हणजे कसं फोडणी दिल्यानंतर पाणी टाकावं लागतं ना, मग हेच पाणी हां कुकरमध्ये फोडणी टाकते, मग भांडी पडत नाही. कुकरमधलं याच्यामध्ये काढून घेतलंय. हा आमचा स्मॅशर आहे तांब्या, मला याच्याने बरोबर जमतं. आमचं पण स्मॅशर आहे, पण ते मुलीने घेतलेलं ना तर त्याने तोडलं. तर आता काय हा मोठा स्मॅशर ह्याच्याने मस्तपैकी स्मॅश होतो. तेल टाकते. मला तेल मला जास्त आवडलं होतं ना, पण तेलामध्ये टाकताना बटर नका टाकू, फक्त तेल. तेल तापलेलं आहे. थोडंसं नावाला मी जिरं टाकते. बाहेर अभ्यास चालू आहे. आज माझा भाऊ घेतो अभ्यास. हा बारीक चिरलेला कांदा मी थोडासाच घेतला आहे, कारण की मी ऑलरेडी जेव्हा भाजी शिजत टाकलेली ना तेव्हा मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून टाकलेलं, म्हणजे असं त्याच्यामध्ये स्मॅश होऊन जातं. आणि कधी कधी आपण प्युरी करून टाकतो डायरेक्ट कोणीला, किंवा कांदा मग व्यवस्थित शिजला नाही, फ्राय झाला नाही की वास मारतो असा उजरत. त्याच्यामुळे मग मी कांदा याच्यात टाकते. तर फोडणीला हा जे कांदा घेतला. अदरक लसूण पेस्ट टाकते. मला भेटतच नव्हती. स्नेहा स्वतःच्या हाताने कुठे ठेवते ना ते मला भेटत नाही, आणि मी माझ्या हाताने कुठे ठेवते ना ते माझ्या स्वतःच्या लक्षात राहत नाही. शेवटी स्नेहा शोधते. अदरक लसूणची पेस्ट असली ना प्रत्येक जेवणामध्ये छान लागते. हां काय तिकडे हाय कर, हे बघ तिकडे हाय कर. हाय, अरे तुझा हात दिसत नाही अशी. हां चला, हाय, वेलकम बॅक यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कच्ची बोलते. हा गरम आहे, ते गरम आहे. हा शेता नाही शेता. हा काय खाऊ? आता खायचा टाइम नाही आहे, आता जेवायचा टाइम आहे. हे तू भातू खाणार का? हा मामीकडे जा, मी आणून देते भातू. जा. पाव देऊ, पाव देऊ, पाव. मामीच्या इथे बस, मी आली. ही एकदा रडायला लागली ना की काय सुटत नाही, मग ती काहीच काम करून. काय काय पाव पाहिजे? पाव पाहिजे? हा काम देतो. नंतर जेवायचं पण. हा घे पाव. अरे वा, पाव पाहिजे ना? पकड. ही अशी करते, पाव पाहिजे बोलते आणि नंतर बोलते नको. पूर्ण ब्लॉग तुझ्यामध्ये येतो असं वाटायला लागले मला आता. काय काय हे चटका बसेल, चटका बसेल. आमचा मालवणी मसाला, स्पेशल मालवणी मसाला माझी मम्मी घरी करते वर्षभरात. घरी म्हणजे कुटायला डंकामध्ये नेते, बाकी सगळं प्रोसेस असते ती घरी. चटका बसला तुझ्यामुळे, बसलाय तो. आणि समजला ना? आता स्मॅश केली आहे भाजी, तर मी याच्यामध्ये टाकते. ओ बाई, हे इकडे येतो कौशा. कशाला रडायला पाहिजे? तिथे कशा हातात मला चटका बसला. तुझ्या
मसालेदार एकदम छान. मला ना पावभाजी ना स्ट्रीट पावभाजी असते ना, जी रस्त्यावरती असतात ना पावभाजीवाले, असा एवढा मोठा तवा घेऊन असतात आणि मस्त स्मॅश करतात छान. मला ती खूप आवडते. काय माहिती का, त्याला म्हणजे चवच वेगळी असते, जी आपल्या हॉटेलमध्ये पण एवढी चव चांगली येते. तर मला स्ट्रीट पावभाजी खूप आवडते. हो बाळा, काय दाखवू? पावभाजी दाखवू? हा, माझं व्हायचं आहे. मला तडका बसा. ए बघ, मस्त आहे ना? अगो बाई. हां, थांब 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 बा. हां, चवीनुसार मीठ टाकते. मी काय फक्त कांदा टाकला, अद्रक लसूण पेस्ट टाकली रेडीमेड, घरात मोठी केली, आणि टोमॅटो टाकलं थोडासा, कारण की मी ऑलरेडी कांदा टोमॅटो भाजी शिजवताना टाकलेलं त्याच्यामध्ये, आणि हळद मिरची पावडर आमचा घरचा आहे तो, आणि स्मॅश केलेली भाजी. किती पातळ घट्ट पाहिजे, काही पातळ काही आमटी डाळसारखं पातळ नाही कोण करत, आणि आमच्याकडे तो घट्टच लागतं. आणि चवीनुसार मीठ जरा कमीच टाकते, कारण की कधी कधी माझ्या हातून आहे ना जेवण एवढं खायला होतं ना कधी कधी, ते मीठ कमी पडलेलं बरं. आणि हा पावभाजी मसाला आहे तो एकदम कटचुकट झाला मसाला. पावभाजी रेडी आहे. आता थोडंसं उकळी येऊन द्यायची आणि मग मस्तपैकी गरम गरम जेवायला. मला ना सर्वात छान पावभाजी इकडची आवडते. म्हणजे अजून पण मला ते असं वाटतं की खावं. मी जळगावला होते माझ्या सासरी, आणि तेव्हा आम्ही तिथे एक आहे स्वीट मार्ट, तिथे असं नाश्त्याचे सगळे पदार्थ मिळतात, इडली खमण वगैरे असं. तर तिथे मी पावभाजी खाल्लेली, चीज पावभाजी, एक नंबर पावभाजी तिकडची, मला अजून आठवतं. आता परत कधी जळगावला गेली ना तर नक्की तिकडे खाणार. ह्याला सगळं मसाला असा लागलाय. आमच्या पप्पांना खूप लागले, असं ठोकलं ना चमचा असं भांड्याला ठोकलं ना. हां, काय वेळा आता भाजीला उकळी आलेली आहे. आता मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकूया. हां, बोल ना. थांबा, मी आली. माझ्याकडून मागून गेली भात याचा खात नाही. मस्तपैकी कोथिंबीर टाकले. तर हे लिंबू, तेवढासोबत लिंबू, पावभाजीमध्ये आता लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा तर पाहिजेच. आता उन्हाळ्यामध्ये जे लिंबू होते ना एवढीशी यायचे, मोठे असले की 10ला 1 मुंबई साईडला. हे घ्यायचं ना जेवायला. आणि माझा मोठा मुलगा तर वाट बघतोय, म्हणजे त्याचं फेवरेट आहे. तो बघायला आला आणि मला विचारतोय मुद्दामून हे काय आहे. मला माहिती ही पावभाजी आहे, पण मुद्दामून फेवरेट आहे ना. हे चल ताटं घ्या. दुसऱ्याचं काम आहे पाणी घेणं रोज जेवताना, दुपारचं आणि रात्रीचं पाणी तू घे. सगळ्यांचं भाजी टाईम खायला. ही आहे मी केलेली पावभाजी. स्मेल तर खूप छान येत आहे, खरंच छान येत आहे, मस्त. मित्र तुला येतो तिकडे स्मेल? हा, तोंडावर माझा एक नाही करून बोलतोय. स्मेल नाही येते तुला? थोडे कसलं तोंडावरती नाही बोलतो. मी त्याला विचारलं तुला स्मेल येतोय का भाजीपावचा, तर नाही बोलतो. हा, आणि आता म्हणते थोडा येतोय. मग तू खाऊ नको. नाही येते म्हटल्यावर चांगली नाही झाले खाऊन पावभाजी. हा, बघितलं, खाऊन झाल्यानंतर वास येईल. तेवढे खाऊन झाल्यानंतर वास येतो ह्याला, वास स्मेल.
रुद्र काम करतोय पाणी भरायचं. हे थोडंसं थंड आहे थोडं साधं असं घे म्हणजे कसं सगळ्यांना थंड पाणी पुरेल. आम्ही ना फक्त ही चरवळ छोटीशी ठेवतो. चरवळीकडे हां ही बाटल्या ठेवल्या आणि बाप्पा ओरडन टाकून देतात बाटल्या म्हणजे टाकून म्हणजे असं पाणी ओततात त्यांना आवडत ना थंड पाणी. बाय.